आज सकाळपासून मला काहीतरी वेगळं खावंसं वाटलं होतं. मग काय विचार केला, पास्ता आहे ना घरामध्ये. मग काय घरात राहिलेली थोडीफार कामे करून घेतली. पास्ता शिजवून घेतला. पास्ता शिजेपर्यंत डुग्गूला आले तिच्या आत्तीकडे सोडून. मला कारण डुग्गूला घेऊन कोणतीच कामं करता येत नाही. घरात लहान बाळ असलं की खूप कठीण असतं काम करायला. मला तर डुग्गू एक काम करेपर्यंत दुसरं काम नेहमीच वाढवून ठेवते. त्यामुळे मी डुग्गूला आले तिच्या आत्तीकडे सोडून. चला तर म्हणलं डुग्गू गेले तिच्या आत्तीकडे, तोपर्यंत मस्त असा पास्ता करून घेऊया. एक बारीक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलं. कढईमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये थोडासा कढीपत्ता, कांदा, टोमॅटो टाकून चवीनुसार मीठ टाकलं. ते छान असं मिक्स करून घेतलं. मग काय थोडीशी हळद घातली. घरचे थोडेसे मसाले घातले. मला इथं काळा मसाला आणि गरम मसाला खूप आवडतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात. याने छान असा कलरही येतो आणि छान अशी टेस्टही लागते. मग मी काळा मसाला आणि गरम मसाला थोडासा घातला. छान असं मिक्स करून घेतलं. तेलामध्ये छान असं परतल्याच्या नंतरच मग त्यात पास्ता मसाला घाला. मसाला घालायला विसरू नका. मी इथं थोडासा घरचा मसालाही वापरलेला आहे. तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात. छान असा पास्ता मसाला टाकून छान असं मिक्स करून घेतलं. तोपर्यंत आपला पास्ताही शिजलेला होता. मग काय त्याच्यात पास्ता घेतला टाकून. छान असं शिजलेला पास्ता त्यात टाकून छान असं त्याला थोडंसं हलवून घेतलं. मिक्स करून छान असं घेतलं. मग काय बारीक गॅस करून छान असं 5 मिनटं ठेवायचं त्याला. असं छान मिक्स करून 5 मिनटं ठेवायचं. 2 मिनटांनी थोडीशी वाफ दिली त्याला की छान असा पास्ता तयार होतो. याची टेस्ट खूप छान लागते. एकदा तुम्ही नक्की असा ट्राय करून बघा, खूप छान लागेल. मला तर असा खूप आवडतो. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया असंच नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.